नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय आणि त्याच्या अंतर्गत आपण स्त्री चळवळ आणि मी अशा विविध कार्यकर्त्यांच्या मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारतोय. तर हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू असा आहे की 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. 2025 मध्ये त्याला 50 वर्ष होणार आहेत. तर या 50 वर्षात स्त्री चळवळीची वाटचाल कशी झाली या संदर्भात आज आपण गप्पा मारणार आहोत. आपल्याकडे आल्यात अंजलीताई मायदेव. नमस्कार अंजू. अंजली या नारी समता मंचच्या म्हणजे जी मिळून सार्वजनिकची सख्खी मोठी बहीण तिच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे आणि समाजकार्याची प्राध्यापक आहे कर्वे समाज. त्यामुळे आता आज आपण स्त्री चळवळ मध्यभागी ठेवून एकूण सगळ्या गप्पा मारूया. तुला तुझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या काय गोष्टी सांगायच्या त्या किंवा आपल्या नारी समता मंच, स्त्री मुक्ती आंदोलन, एकूण सगळ्याविषयी. पहिल्यांदा मला सांग की स्त्री चळवळीशी तुझी कशी काय गाठभेट झाली, का तू त्या चळवळीच्या सुरुवातीपासून आहे? खूप सुरुवातीपासून नव्हते. नारी समता मंचाचं जे मी एक मंजुश्री प्रदर्शन होतं ते प्रदर्शनाची प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा त्याचा आला आणि त्यातली सगळी मांडणी पटली. त्यावेळेला तुमच्या सगळ्यांची भेट झाली. तू होतीस की नाही, विद्यार्थी होत्या, वसुधा सरदार होती आणि त्यांनी आपल्या ज्या बुधवारच्या मीटिंग चालू होत्या IMDR वर त्या मीटिंगला यायचा आग्रह केला आणि मग मी तिथून नारी समता मंचाच्या मीटिंगला यायला लागले. तिथे बसण्याची सुरुवात झाली ती झाली. आणि घरातलं वातावरण कसं होतं स्त्री पुरुष समतेच्या अंगाने? मुळामध्ये माझं घर तसं समाजवादी चळवळीतलं होतं, त्यामुळे कुठल्याही चळवळीतल्या उपक्रमाला विरोध असण्याचं काही कारणच नव्हतं. उलट तुम्ही सामाजिक चळवळीत आहात याचं कौतुक असणारच घर होतं आणि त्यामुळे घरातनं फुल नारी समता मंचाच्या कामाला सपोर्टच होता. कधीतरी वडिलांशी वाद व्हायचे कारण ऍक्च्युअल स्त्री पुरुष समतेच्या समतेच्या पातळीवर जेव्हा मुद्दे येतात तेव्हा त्याच्यावर कधी कधी वाद व्हायचे, पण तरी त्यांचा पूर्ण सपोर्टच होता. म्हणजे आता परवा पण एकदा बोलत होतो ना की इंदिराताई मायदेव या पहिल्या आमदार का खासदार? पहिल्या खासदार पावनसाच्या पार्लमेंट. तर त्या तुझ्या कोण आणि त्या माझ्या वडिलांच्या काकू. ओके. पण माझी आजी सेवा दलामध्ये ऍक्टिव्ह होती, पूर्ण घर राष्ट्र सेवा दलामध्ये ऍक्टिव्ह होतं. आई स्वतः प्रोफेशनल सोशल वर्कर होती, ती काउन्सिलर होती आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा घरात होत राहणं, चळवळीच्या मुद्द्यांची घरात चर्चा होत राहणं, आईकडे येणाऱ्या केसेसची घरामध्ये चर्चा होत राहणं. आई म्हणजे आईचं नाव सांग. पुष्पा मायदेव. त्या फॅमिली काउन्सिलिंग सेंटरमध्ये आईनी बरीच वर्ष काम केलं आणि नंतर समाजवादी महिला समितीत पूर्ण वेळ काम करत होती, अध्यक्षही होती. त्यामुळे घरातलं वातावरण हे पूर्णपणे चळवळीला, सर्वार्थाने पुरोगामी चळवळीला पोषक होतं. विषमता विरोधी चळवळींना सगळ्या पोषक वातावरण होतं. आणि शाळेत कुठल्या होती? शाळेत PS गर्ल्स हायस्कूलमध्ये होते. जमिनी महाराज रोडचे? हो. ओके. शाळेत काय फार शाळेत राजकारणाबद्दल काय फारसं आठवण नाही म्हणजे, पण त्यावेळेला एकंदरीत त्या शाळेत आणि मग फर्ग्युसनला नंतर फर्ग्युसनला होते. आणि मग इकडे समाजकार्याच्या याला गेलीस ना तू? म्हणजे कर्वे इन्स्टिट्यूटला गेले. टाटा इन्स्टिट्यूटला होते. आईचं काउन्सिलिंगचं काम बघत असल्यात पुढे मला त्याच क्षेत्रात करिअर करावी आणि ते आपल्याला आवडेल असं वाटत होतं. खूप दिवस माझं पॉलिटिकल सायन्स करायचं का टाटा इन्स्टिट्यूटला जायचं असं चालू होतं. पण मग टाटा इन्स्टिट्यूटला ऍडमिशन मिळाल्यावरती तो एक मार्ग पक्का झाला. BSc ला होतीस का? मी 1 वर्ष सायन्स केलं एकदा केव्हा तरी. कारण केमिस्ट्री मला काहीतरी असं आठवतंय तू आणि किरण मोघे एका बॅचच्या आहात का मागे पुढच्या? नाही, कारण किरण मोघे होती माझ्या कुठल्या तरी बॅचमध्ये. मला असं वाटलं तू पण होतीस. मला नाही, तू प्राध्यापक म्हणून अशी आठवतीयस का केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये? मी तुला म्हटलंही होतं त्यावेळेला, पण मला काय ते झेपलं नाही. ते कसं बसं पहिलं सायन्सचं वर्ष पास झाल्यावर म्हणाले आपल्याला झेपण्यातलं नाही, त्यामुळे मी आर्ट्सला गेले. आणि तुला बहीण आहे काय, म्हणजे भाऊ नाही? त्याच्यामुळे घरात सुरुवातीपासून स्त्री पुरुष विषमता म्हणजे भावाला का असं वगैरे हा मुद्दा चालला नाही? अजिबात नाही. आमच्या जनरेशनमध्ये ते प्रचंड मुली डॉमिनेटेड घर होतं. कारण आमच्या घरात
माझ्या जनरेशनमध्ये मुली खूप जास्त संख्येने होत्या, त्यामुळे तो काही अनुभव आला नाही. आणि भाऊ असता तरी तो आमच्या घरात आला नसता. म्हणजे आप्पांच्या विषयी अदरवाईज वाद झाले म्हणजे आप्पांचे वाद व्हायचे ते कधीतरी काही भूमिकांवर व्हायचे किंवा असे व्हायचे, पण तरी विषमता घरात अनुभवाला आली नसते याची 100% त्याच्यावरनं काही वेळेला वाद व्हायचे. किंवा काही केसेसमध्ये थोडासा जेव्हा स्त्री चारित्र्याच्या इश्यूचा मुद्दा येतो नाही, त्याच्यानंतर झालं एक पुणा युनिव्हर्सिटीतली केस होती सेक्च्युअल हॅरॅसमेंट PhD, त्या केसच्या संदर्भामध्ये वाद झाले होते. त्यामुळे मुली अशा वागूच कशा शकतात जेव्हा स्टेटमेंट येतो तेव्हा ते वाद झाले होते. आणि मग तू टाटामध्ये जेव्हा गेलीस तेव्हा तुला पुणे आणि मुंबई असा फरक काही जाणवला, म्हणजे कल्चरली आणि असं? मुंबईचा काही फार फरक नाही जाणवला, पण थोडा सुरुवातीला जाणवला. कारण टाटा इन्स्टिट्यूट खूप एक हॉस्टेलला राहण्याचा पहिला अनुभव होता. टाटा इन्स्टिट्यूटला भारतभरनं मुली आल्यामुळे एक कॉस्मोपॉलिटन कल्चर होतं. त्याचा सुरुवातीला सगळ्यात त्रास कशाचा झाला असेल ते इंग्लिशमध्ये बोलण्याचा झाला, कारण की आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये सवय नसते. पण तो 1-2-3 महिने वाटतो आणि मग तुम्ही रुळतो आपण त्याला, आणि सगळेच एकमेकांना अकोमोडेट करायला शिकतात. त्यामुळे भाषेची अडचणी सगळेजण समजून घेतात आणि सगळं समजून घेतात. आणि तिथे तू विशेष कुठला पेपर होता तुझा? मी तिथे मेडिकल आणि सायकॅट्रिक सोशल वर्क केलं. नंतर टाटा इन्स्टिट्यूटमधनं ग्रॅज्युएट झाल्यावर कर्वे इन्स्टिट्यूटला सुद्धा मी बरीच वर्ष तेच विषय शिकवत होते. पण मग नंतर ग्रामीण पाणी पुरवठ्याचा एक जळगावला प्रोजेक्ट होता. तिथे कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या फील्डमध्ये काम करायला माणसं होती, आणि त्यावेळेला छायादातांनी मला ऑफर दिली होती की त्यातल्या एकूणच ड्रिंकिंग वॉटर मॅनेजमेंटमध्ये स्त्रियांचा रोल आणि महिलांची एम्पॉवरमेंट ह्या अंगाने काम करायचंय, तर तू तिकडे जॉईन होशील का? आणि मग तिकडे गेल्यावरती मला रस हा जास्ती बाकीच्या ब्रॉडर इश्यूज मध्ये जास्ती निर्माण झाला. त्यामुळे मग ते जरा मेडिकल आणि सायकॅट्रिक सोशल वर्क मागे पडलं. आणि केवळ तेवढ्यामुळेच नाही पडलं, तर सामाजिक प्रश्नांचा उगम हा मानसिकतेत किंवा मानसिक समस्यांमध्ये किंवा याच्यात असण्यापेक्षा तो जास्ती समाजाच्या संरचनेमध्ये आहे, समाजाच्या व्यवस्थेमध्ये आहे, आणि व्यवस्थेच्या विषमतेतनं प्रश्न निर्माण होतात. ह्याचं जेव्हा जास्ती लखलखीत भान व्हायला लागलं, त्या दृष्टीने नंतर माझे शिकवण्याचे विषय पण बदलत गेले. पण म्हणजे एव्हा तू जेव्हा जळगावला गेलीस तेव्हा तू मंचात होतीस का? ती नंतर होती ना? तर मंचाच्या विषयी जरा, मंचाचा पासून मंचात आहे. प्रवास मंचाचा असा तुला दिसलेला, किंवा मंच आणि स्त्री चळवळ असा पॅरलल? माझी मुळात स्त्री चळवळीची ओळखच मंचाच्या झाली, आणि त्यामुळे मंच ज्या भूमिका घेऊन आपण काम करत होतो किंवा त्याच्याही पेक्षा आपण असं म्हणू की स्वायत्त स्त्री संघटना ज्या भूमिका मांडत होत्या आणि ज्या भूमिका घेऊन काम करत होतो, तीच माझी पण विचारांची चौकट होती. आणि त्याच एका परिप्रेक्ष्यातनं स्त्रीमुक्ती चळवळीकडे आणि स्त्रियांच्या प्रश्नाकडे बघितलं पण जात होतं. पहिल्यांदा माझ्या मनामध्ये थोडी अशी शंका एकदा आली होती, तेव्हा म्हणजे स्वायत्त स्त्री संघटना वर्सेस पक्षीय संघटनाचं एक चर्चासत्र जनवादीने त्याच्यामध्ये ठेवलं होतं. आणि त्यावेळेला मंचाच्या वतीने अंजू असं होतं. आणि त्यावेळेला जेव्हा कोणी जायचं असं आपली अंतर्गत चर्चा झाली, त्यावेळेला बोलताना मला असं पहिल्यांदा जाणवलं की आपण स्वायत्त स्त्री संघटना ही आत्ताची आपली स्ट्रॅटेजी आहे का आपली कायमस्वरूपी भूमिका आहे? म्हणजे आत्ता राजकीय पक्ष स्त्री प्रश्नाची भूमिका घेत नाहीये, आत्ता युनियन्स स्त्री प्रश्नावर भूमिका घ्यायला तयार नाहीये, डोमेस्टिक व्हायलन्सच्या प्रश्नावर हात घालायला तयार नाहीये, राजकीय पक्ष किंवा युनियन्सच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांना स्थान नाहीये. तर त्याच्यामुळे तो आपण दबावगट म्हणून काम करतोय का? आणि तो स्त्रियांचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आता स्वायत्त स्त्री संघटना असणं ही काळाची गरज आहे. पण कायमस्वरूपी त्या राजकीय पक्षात तिथंच असाव्यात का, ही भूमिका तेव्हाही मला खटकली होती. तेव्हा मी असं म्हटलं होतं की मला नाही भूमिका मांडायला जायचं, पण तशी माझी जडणघडण ही राजकीय पक्षाची, म्हणजे समाजवादी पक्षाचा भाग असल्यामुळे राजकीय पक्षाशी संबंधित नाही असं कधीच झालं नव्हतं.
कारण असं थोडं जे आपल्याकडे होतं की नाही, की राजकीय भान असणं, त्याविषयी बोलणं, म्हणजे तू जे म्हणतेस ते बरोबर आहे की पक्षीय ज्या संस्था होत्या त्यांनी असं केलं की पक्ष गिळंकृत करतोय स्त्री प्रश्नाला, म्हणून मुद्दाम वेगळी असायला पाहिजे. पण वेगळी असायला पाहिजे म्हणताना राजकीय भान तर हवं, जे आपल्या मंचातल्या एकूण सहकारी बऱ्याचशा मी असं म्हणेन 75% लोकांना ते होतं, 25% लोकांना नव्हतं. पण त्यांना कदाचित स्त्रियांवर अन्याय होतोय आणि हे महत्वाचं वाटत होतं, त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. आणि मग मंचाचं जे कोण त्यावेळेचं एक काय स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा चेहरे होते ते कदाचित सुशिक्षित मध्यमवर्गीय या स्त्रियांना यावेसे वाटण्यासारखे होते, हा एक भाग होता. त्यामुळे त्यात त्यांची राजकीय आयडिओलॉजी न सोडता आपल्याकडे आल्या आणि तो तसा चालू राहिला. कारण आपण घेत राहिलेले प्रश्न महत्वाचे नव्हते असं मला कधीच नाही वाटलं. फक्त त्या पक्षातीत असण्याबद्दलची शंका तेव्हाही होती आणि मग नंतर ते मला जास्ती असं वाटत गेलं की कुठेतरी मग राजकीय प्रबोधन करण्यामध्ये, आपल्याकडे आलेल्या स्त्रियांचं राजकीय प्रबोधन करण्यामध्ये मग स्वायत्त स्त्री संघटना किंवा चळवळ कमी पडते. आणि त्या याच्यामध्ये जातीय, म्हणजे याला ते एक खरं म्हणजे पॅरलच जात होतं की राजकीय भान असणं, जातीय भान आणि जातीयतेविषयी. त्याच्याविषयी तू कसं म्हणशील, तुला किती होतं पहिल्यापासून जातीयतेचं भान? फारसं नव्हतं, कारण समाजवादी चळवळीमध्ये सुद्धा त्याची जातीय प्रश्नांची चर्चा खूप झाली असं मला कधीच आता मागे वळून बघताना आठवत नाहीये. किंबहुना आपण जात मानत नाही, म्हणजे जात व्यवस्था अस्तित्वातच नाही किंवा जातीय प्रश्न अस्तित्वातच नसल्याच्या सारखी एक मानसिकता त्याच्यामध्ये तयार झालेली होती. त्यामुळे आम्ही नाही जात मानत किंवा असं जे एक अभिमानाने सांगितलं जायचं, त्या अभिमानाने सांगण्यामध्ये जाती प्रश्नाची चर्चा पण पूर्णपणे डावलली गेली त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मला खरं असं वाटतं की जातीय प्रश्नांची मला ओळख झाली ती नारी समता मंचात झाली. कारण आपल्याबरोबर त्यावेळेला नीलम गोरे, जयदेव गायकवाड, मुरलीधर ही सगळी माणसं असल्यामुळे ज्या काही सगळ्या चर्चा होत होत्या आणि स्त्री प्रश्न आणि जातीची दुय्यमता ह्याला एकाच वेळेला दोन्हीकडे बघणं आणि मग डॉक्टर बाबासाहेबांचं त्याच्याबद्दलचं सगळं लिखाण, ह्याच्यातनं जी आपल्या चर्चा होत गेल्या त्यातनं मला ते भान जास्ती येत गेलं. मला वाटतं आलोचनामध्ये एक चर्चासत्र झालं होतं बघ, कुमुदताई पावडे आल्या, तुला आठवत असेल त्यावेळेला आपण तिकडे, आणि तेव्हा मंचातही एक जास्ती असं ब्रेनस्टॉर्मिंग सारखं झालं होतं की जातीयतेविषयी बोललं जाणं आणि त्याचं आपल्याला भान येण्याच्या संदर्भात. तरी आपले कार्यक्रम असे फारसे कधी नारी समता मंच झाले नाही की ज्याच्यामध्ये जातीयतेविषयी खूप आपण बोललो म्हणून. की नारी समता मंचाचं इंडिपेंडेंटली नाही झाले, आपण फार त्याच्यावरती खरंच नाही केलं. आणि ती प्रचंड म्हणजे स्वायत्त स्त्री संघटनेच्या किंवा स्वायत्त स्त्री चळवळीतल्या वैचारिक प्रवासातल्या म्हणजे स्वायत्त स्त्री चळवळीच्या प्रवासातल्या आणि स्वायत्त स्त्री चळवळीच्या मांडणीतल्या उणीवा या मला खूप प्रकर्षाने नंतर जास्ती लक्षात यायला लागल्या. प्रकाशी लग्न झाल्यानंतर आणि संपूर्ण भारी बहुजन महासंघाच्या प्रवासाचा एकंदरीत भाग झाल्यानंतर. कारण आपण डोमेस्टिक व्हायलन्स हा केंद्रबिंदू मानून सगळ्या स्त्रिया त्या एका प्रश्नाभोवती एकवटतील असा एक आपला खूप भाबडा समज चळवळीच्या एका टप्प्यावरती होता. तो सगळाच होता मला वाटतं. एकूण भगिनी भाव हा म्हणत म्हणजे मेन तो इश्यू. पण त्या भगिनी भावात बद्दल बोलत असताना मग स्त्रियांच्या मध्ये भेदभाव पाडणारे जे भगिनी भावाच्या आड येणारे मुद्दे आहेत ते मुद्दे घेणं आणि मग तो भेदभाव मिटवण्याचे ओनस कोणावरती आहे, त्याची जबाबदारी कोणावरती आहे आणि त्याचा पुढाकार कोणावरती आहे. आणि मग सगळ्या स्त्रियांचे प्रश्न खरंच सारखे आहेत का ते जातीनुसार वेगवेगळे, धर्मानुसार वेगळ्यानुसार आहेत, वर्गानुसार वेगवेगळे आहेत, याची सविस्तर चर्चा आपण नाही केली. म्हणजे आपण व्याख्यानमाला घेतल्या, दलित स्त्रियांचे प्रश्न, मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न या व्याख्यानमाला आपण घेतल्या, पण त्यांच्यात जाऊन काम करणं आणि बरोबरीने काम करत असताना त्या काय दृष्टीने विचार करतायत हे समजणं आपल्याकडनं खूप कमी पडलं. आणि ते मला असं वाटतं भान की मला खूप लग्नानंतर जास्त आलं. आणि कर्वे इन्स्टिट्यूट मधला अनुभव आणि मंच याचा तुला एकमेकांसाठी फायदा झाला का? खूप झाला. शिकवत असताना खूप झाला. कारण एकतर
समाजकार्य महाविद्यालयात शिकत असतानाच तुम्हाला जे काही सामाजिक भान येतं, तुमचं त्यानिमित्ताने वाचन होत राहतं, शासकीय धोरणं किंवा एकूणच पॉलिसी लेव्हलला काय गोष्टी होत आहेत, त्याचा समाजावर काय इम्पॅक्ट होत आहेत, आणि त्यातल्या काही शास्त्रपण ह्या गोष्टीचा नारी समता मंचामध्ये जसा उपयोग होत राहिला तसं नारी समता मंचाचा खूप भाग हा माझ्या शिकवण्यामध्ये आला. त्याच्यामुळे स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल डोळसपणे बघायला लागणं, मुलं काम करत असताना त्यांना तो एक गोष्टी जेंडर सेन्सिटिव्हिटी देणं, या गोष्टी अभ्यासक्रमामध्येही खूप अभ्यासक्रमात नाही आला तरी शिकवण्यात आणि तुमच्या विद्यार्थ्यांबरोबरच्या इंटरॅक्शन मध्ये खूप फरक पडत गेला. तिथे शिकवत असतानाचा तुझा विषय काय होता? नंतर तू प्रिन्सिपल पण झाली होती का काय? टेम्पररी पण विषय शिकवत होते? माझे विषय खूप बदलत गेले, त्यामुळे खूप विषय शिकवले. त्याची नावं घेण्यात अर्थ नाही, पण माझे लाडके जे आम्हाला नावं सांग ना, आम्हाला कुठे माहिती असतात नाव. ती खरंच खूप मोठी आहे, पण माझे लाडके जे 3-4 विषय होते ते सोशल पॉलिसी आणि प्लॅनिंग, कम्युनिटी ऑर्गनायझेशन अँड सोशल ऍक्शन, त्याच्यानंतर विमेन डेव्हलपमेंट अँड एम्पॉवरमेंट आणि रुरल, अर्बन अँड ट्रायबल डेव्हलपमेंट, हे 4 विषय माझे शिकवण्याचे पॅशन होते. त्याच्या व्यतिरिक्त मग रिसर्च मेथॉलॉजी असेल, केसवत सारखा विषय असेल, किंवा असे अनेक विषय होते जे गरज पडली म्हणून, कोणीतरी रजेवर आहे म्हणून, यावर्षी तो विषय कोणी शिकवायला तयार नाहीये म्हणून, असं करत अनेक विषय शिकवले गेले. पण हे 4 विषय माझ्या आवडीचे होते. आणि तुमची जी मुलं होती ती अशी स्त्री चळवळीत येणं किंवा अजून समजा पर्यावरणवादी चळवळ असेल कुठली, काही ज्या म्हणजे नर्मदा बचाव असेल त्या तुम्हाला, तर तिथे जात होती का? म्हणजे ऍक्टिव्हली जात होती तुमच्या याच्यात? तो हे होता का म्हणजे पॉलिसी? इन्स्टिट्यूटची खूप स्ट्रेंथ अशी होती की छोटं कॉलेज होतं, 120 विद्यार्थी, 10 शिक्षक असा पॅटर्न होता, आणि निदान त्या 10 शिक्षकांपैकी आम्ही 4-5 जण तरी कुठल्या ना कुठल्या तरी पुरोगामी चळवळीच्या पार्श्वभूमीतनं आलेलो होतो. त्यामुळे आमच्या सगळ्या शिकवण्यामध्येही ते यायचं आणि कळत न कळत मुलांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्येही त्याचं रिफ्लेक्शन यायचं. दुसरं कर्वे इन्स्टिट्यूटमुळे मला एक खूप शिकायला मिळालं, ते म्हणजे कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये एक रिझर्वेशनच्या सीट सोडल्या तर बाकी खूप एलिट क्राऊड होता, पण कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये अगदी ओपन कॅटेगरीतनं आलेली मुलं सुद्धा सर्वसामान्य परिस्थितीतनं, ग्रामीण भागातनं कित्येक, म्हणजे मी जॉईन झाले तेव्हा तर कित्येक विद्यार्थी हे फर्स्ट जनरेशन लर्नर होते, आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य, त्यांना करावा लागणारा स्ट्रगल आणि हे सगळं जवळनं बघत घेणं, ह्यातनं आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत, किती अभिजन आहोत याचं खूप भान येत गेलं. जे मला असं वाटतं की मला आयुष्यभर पुढे. आणि हे जे 37 वर्ष तू शिकवलंस त्याच्यामध्ये या सगळ्या जनरेशन ज्या स्टुडंट्सच्या तुझ्या हाताखालून गेल्या, तर तिथे असं तुला काही जाणवलं की 37 वर्षापूर्वी खूप काहीतरी सामाजिक काम करायचं आहे म्हणून येत होते आणि राजकीय भान होतं किंवा काहीतरी कळकळ होती किंवा काहीतरी अशी होती मुलं, मग आता बदलत गेली का पहिल्यापासून? मला असं वाटतं की 30 ते 40% मुलं हा कोर्स केला तर जॉब मिळू शकतो, ह्यांनी तेव्हाही येत होती आणि आताही येतात. पण राजकीय भान असणारी मुलंही प्रत्येक बॅचमध्ये होती, चळवळीच्या अनुभवातून आलेली मुलंही प्रत्येक बॅचमध्ये होती, आणि त्याच्यात काम करण्यात कंटिन्युइटी ठेवली. म्हणजे त्यांनी जॉब केले तरी चळवळीला सपोर्टिव्ह भूमिका घेण्याचं सुद्धा अनेक जणांनी कंटिन्यू केलं, पण अनेक जणांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जाऊन कामं पण केली. म्हणजे आणि तो कनेक्ट तुमचा आहे का? म्हणजे अजूनही तुला मुलं भेटतात? अजूनही आहे. म्हणजे शेवटच्या 3-4 बॅचेस सोडल्या तर बाकी सगळ्या बॅचेसची अजूनही कनेक्ट आहे, अजूनही ते भेटतात. शेवटच्यांची उलटा नाहीये, म्हणजे शेवटची म्हणजे आत्ताची ना तुझी शेवटची? म्हणजे मी 18 साली रिटायर झाले, त्याच्या आधीच्या 3-4 बॅचेसची नाहीये. आणि त्याच्या आधीच्या आहे? त्याच्या आधीच्या. कारण मी थोडा म्हणते की असा त्याचं कारण असं झालं की इन्स्टिट्यूटमध्ये मॅनेजमेंट बदलली, आणि मॅनेजमेंट बदलल्यानंतर एक जे प्रचंड डेमोक्रॅटिक आणि एम्प्लॉईज आर रनिंग द इन्स्टिट्यूट, ह्याच्यातनं तुम्हाला हवी ती दिशा जी देता येत होती, त्याच्यातनं मॅनेजमेंट बदलल्यानंतर खूप गोष्टी खटके उडायला लागले, आणि ते खटके उडायला लागल्यानंतर समहाऊ त्यातनं मन उडाल्यासारखं झालं. म्हणजे हॉस्टेल बंद केलं, हॉस्टेलची गरज काय म्हणून त्याचा विद्यार्थ्यांनी संघर्ष केला. एक कॉलेजच्या कॅम्पसवरती शांती करण्याकरता म्हणून पूजा घातली गेली, तो अगदी
माझ्यासाठी असं इमोशनली कॉलेजपासून ब्रेकअप होण्याचा एक मुद्दा होता. आणि त्यामुळे हळूहळू ते कॉलेज जे सर्वस्व होतं, म्हणजे कर्वे इन्स्टिट्यूट वॉज लाईक पॅशन फॉर मी, आणि वी वेर लिव्हिंग इट. आणि त्यामुळे तो जी एक ट्रिमेंडस डेडिकेटेड इन्व्हॉल्वमेंट होती ती हळूहळू कमी होत तुम्ही आणि विद्यार्थ्यांच्यातली इन्व्हॉल्वमेंट कमी करायची नाही, विद्यार्थ्यांच्यासाठी जे काही करायचं ते कमी करायचं नाही, पण बाकीच्यातनं विड्रॉवल थोडं होत गेलं. आणि शेवटी सगळ्यांचं जसं होतं तसं तुम्ही शेवटचे 2-3 वर्षात रजा संपायचं ते पण सुरू झालं होतं. मीनवाईल 17 साली प्रबुद्ध भारतचं पुनर्प्रकाशन आम्ही सुरू केलं, त्यामुळे मी प्रबुद्ध भारतची पण खूप जबाबदारी घेतली. त्यामुळे थोडंसं इन्स्टिट्यूटमधनं जसं इमोशनल विड्रॉवल झालं. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला मला थोडी जनरेशन गॅप पण जाणवायला तेच मला वाटलं, म्हणजे थोडा तो अनुभव असतो, थोडा होतो. म्हणजे जसं एकूण सगळा समाज आहे तसे आपले स्टुडंट्स. कर्वे इन्स्टिट्यूटच्या सगळ्या कामाचा मला एक प्रचंड फायदा असा झाला की पक्षातल्या यंगर जनरेशनशी माझं खूप माझा खूप डायलॉग होतो, किंवा आत्ताही पक्षातली सगळी यंगर जनरेशन माझ्याशी अत्यंत मोकळेपणाने आणि हवं ते बोलू शकतात. आणि तो एक मला प्रचंड फायदा झाला. म्हणजे काही जण मला असं म्हणतात, पण किती सहजपणे तुम्ही त्यांच्याशी बोलता म्हणतात. मी 37 वर्ष या एज ग्रुप बरोबर काढलेले, त्यामुळे माहिती असतं त्यांचं काय माहिती असतं, किंवा तो एक ओपननेस पण असतो की तुम्ही तुमच्या दृष्टीने विचार करतात आणि तो ऐकायची माझी तयारी आहे. हा एक जो भाग असतो ना, तो तरुण पिढीला खूप महत्वाचा असतो. तो शैक्षणिक संस्थेत असो, राजकीय पक्षात असो, कुठेही असो. नाहीतर त्यांना आपण आम्ही सल्ले देणं, आम्ही अनुभवी आहोत, आमचा ऐकण्याच्या पलीकडे जाऊन तुमचं आम्ही ऐकतो, हे खूप गरजेचं असतं त्यांच्यासाठी. प्रबुद्धाचा अनुभव कसा आला तुझा? प्रबुद्ध विषय थोडं सांग, म्हणजे बाबासाहेबांनी 56 साली सुरू केलं प्रबुद्ध भारत 4 फेब्रुवारीला. मग बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भैयासाहेबांनी काही वर्ष ते चालू ठेवलं. त्याच्यानंतर मग मध्ये गॅप केली. भैयासाहेब म्हणजे प्रकाश वडील. त्यांनी यशवंतराव आंबेडकर त्यांनी ते सुरू केलं. मग ते गेल्यानंतर एक खंड पडला, कारण ते गेला तेव्हा प्रकाश वगैरे सगळे खूप लहान नव्हते, पण यंगर होते बऱ्यापैकी. त्यामुळे ते चालवायचं. मग पुढे प्रकाश राजकारणात खूप ऍक्टिव्ह झाल्यावर पुन्हा एकदा प्रबुद्ध भारतचं पुनर्प्रकाशन झालं. पण पैशाची अडचण ही प्रबुद्ध भारतला कायमच होती, आणि त्यामुळे चालायचं, बंद पडायचं, असं त्याच्यात पुढे मागे चालू होतं. पण एकूणच तसं पाहायला गेलं तर भारिप बहुजन महासंघ काय किंवा आता वंचित बहुजन आघाडी काय, कुठल्याही दलित पक्षाला मेनस्ट्रीम मीडियामध्ये स्पेस कमीच असते, जागाच नसते. त्यामुळे आणि विशेषतः 14 नंतर जेव्हा सगळीच्या सगळ्या मीडिया ह्या प्रचंड मोदी मीडिया झाल्या, तेव्हापासून आपली मीडिया काहीतरी असावी याची जास्ती प्रकर्षाने गरज वाटायला लागली. आणि मग प्रबुद्ध भारतचं पुनर्प्रकाशन त्याच्यामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. तू संपादक मंडळात? मी संपादक मंडळात नव्हते मी, पण मी बऱ्यापैकी त्याचं काम. मग संपादक प्रकाश संपादक आहे, आणि संपादक मंडळामध्ये शांताराम पंदेरे आहेत, प्रतिमा परदेशी, किशोर आहेत, धनाजी कांबळे म्हणून एक आहेत, ते त्याच्यामध्ये आहेत. आणि हे पाक्षिक आहे ना, हे पाक्षिक आहे, 15 दिवसातनं एकदा होतं. तो अनुभव मला खूप छान होता, कारण मी स्वतः लिखाणाच्या क्षेत्रात अजिबात माहिती आहे, आणि मी पण प्रबुद्ध भारतमध्ये एकही लेख लिहिलेला मी बघितलं. पण निदान प्रबुद्ध भारतमध्ये यायला काय पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचायला काय पाहिजे, कोण आत्ताही आपली भूमिका मांडायची असेल तर ती कोण मांडू शकेल, आणि त्याला विरोधी टीकेची भूमिका पण आणायची असेल तर ती कोणाला मांडायला सांगावी, हा सगळा विचार आणि ब्रेनस्टॉर्मिंगचा जो भाग होता त्याच्यात मला खूप शिकायला मिळालं. पब्लिकेशन बद्दल मला पहिल्यांदा शिकायला मिळालं. म्हणजे पाक्षिकाचं रजिस्ट्रेशन काय असतं इथपासून माझं जे अज्ञान होतं ते खूप मला त्यात शिकायला मिळालं. लेआउट, त्याचं व्हिज्युअल अपिअरन्स कसा असला पाहिजे, इफेक्ट कशाचा पडतो, हे सातत्य त्याच्यात फार गरजेचं असतं. आणि मी एवढंच म्हणेन की सातत्य टिकलंय हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता 17 ते 24 7 वर्ष सातत्याने ते टिकलंय. आर्थिक अडचणी आहेतच, त्या संबंध. पण एक होतं की जरा अधनमधनं पक्षाच्या लिंकअप असल्यामुळे अधनमधनं जाहिराती मिळत जातात. म्हणजे
एक 14 एप्रिलला आलेल्या जाहिराती जाहिराती. किंवा अजून अशा 1-2 थोडंसं महत्वाच्या त्याच्यावर दिवसांच्या दाखवलं जाहिराती पुढे. किंवा लोक निवडणुका आल्या की जाहिराती जरा. करतात. त्याच्यावरती वर्ष जाऊ जाऊ शकतं असं आणि थोडंसं तरुण होतंय. आहेत वाचक तुमचे प्रबुद्धचे? प्रबुद्धचे प्रिंट मीडियाचे वाचक अजिबात तरुण नाही आहेत. नाही. तो माझा किंवा माझ्या Age पुढचे groupच्या. सिनियरचे किंवा पुढचे. ज्युनियर 10 वर्ष असाच त्याचा प्रिंट मीडियाचा आहे. पण Online असतं, तुम्ही दोन्हीकडे करता. दोन्हीकडे असतो. त्यामुळे आम्ही ते वेबसाईट सुरू केली. आणि त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावरती आम्ही ते 18 साली मग ती एक लॉन्च केली. कारण आमची सगळी काम करणारी जनरेशन यंगर असल्यामुळे हो. सुजात असेल, चित्ररत्न पटायत असेल, सुजातला याच्यात आहे इंटरेस्ट प्रिंटमध्ये का तो प्रिंटमध्ये नाही, तो जरा लिखाणाला लिखाणाने कसा आहे करतो. तो फक्त त्यात काय यायला पाहिजे असे एवढं त्याच्याबद्दलची सांगतो. त्याची ठाम मतं असतात. त्याच्या पलीकडे तो युक्ती सांगेन, गोष्टी सांगेन, युक्तीच्या चार अशा पद्धतीने. म्हणजे ती सगळी जनरेशन नॅरेटिव्ह सेटिंग आणि अशा भाषेत विचार करणारी असल्यामुळे त्याच्याबद्दल त्यांची मतं असतात. पण त्याला आता पक्षीय इंटरेस्ट आहे. आता तो काही थोडंफार करतोय आणि मग तो 19 सालापासूनच म्हणजे लोकसभेपासून तो आहे त्याच्यात बऱ्यापैकी या सगळ्या याच्यामध्ये. आणि मग आपलं जे पुन्हा नारी समता मंचाकडे येऊया की स्त्री प्रश्नामध्ये तात्पुरता निवारा असं जे आपण केलं होतं बघ, काही जवळजवळ 10 वर्ष आपलं घर म्हणून आपण चालवलं. तर त्या सगळ्याविषयी तुला कसं वाटतं? म्हणजे स्त्री प्रश्न सोडवताना आजच्या काळामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत असं वाटतं का? कुठेतरी आता जरा स्त्री प्रश्न सुटायला मदत झालीय, सोपा झालाय? मला खरं सांगू का, ज्या कारणाकरता आपण आपलं घर चालवत होतो त्या कारणाच्या संदर्भामध्ये आता परिस्थितीत काय फरक पडलाय मला माहिती नाही नक्की. कारण मी खरंच माझा मागचे 10 मी तुला आज या मुलाखतीला यायला जरा मी रिलक्टंट होते. कारण मी तुला म्हटलं की माझा तो कनेक्टच आता संपलाय, संबंध राहिला नाहीये. पण मला जाणवतं असं की व्हायलन्सचं स्वरूप खूप बदलत गेलं. म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे येणाऱ्या केसेस या कौटुंबिक अत्याचाराच्या जास्ती होत्या आणि मग कौटुंबिक अत्याचाराच्या प्रश्नामध्ये माहेर सपोर्टिव्ह नसेल तर तुम्हाला तात्पुरता निवाराची गरज वाटत होती. आता कसं झालंय, आता तशा कौटुंबिक अत्याचाराच्या केसेसमध्ये माहेरच खूप सपोर्टिव्ह असतं. त्याचं कारण कदाचित स्त्री चळवळीचा इम्पॅक्ट असू शकतो किंवा त्यावेळेला तरुण असलेल्या मुली आता आया आणि सासवा होण्याच्या एका याच्यामध्ये आल्यामुळे आता काहीही असेल तिथे घरी सहन कर ही आईवडिलांची काही भूमिका नसेल. आणि मुख्य मुलंही आता 2-3 असतात, एक घरी आलं तरी चालतंय असं. त्यामुळे तो माझ्या मते तो भाग राहिलेला नाहीये. पण व्हायलन्सचं स्वरूप खूप बदललंय. म्हणजे अन्यायग्रस्त स्त्रीचं किंवा बाईचं वय कमी होत चाललंय. इतक्या यंगर जनरेशनवरती जो प्रचंड व्हायलन्स चाललाय. म्हणजे आपण निर्भया आंदोलनापासून वेगवेगळ्या केसेस ज्या बघतोय त्याच्यामध्ये जो विकृत प्रचंड व्हायलन्स यायला लागलेला आहे तो खूप मला डिस्टर्बिंग वाटतो. त्याच्यामुळे लैंगिक अत्याचार करणाऱ्याचंही आणि ज्याच्यावर होतंही त्याचं वय कमी होत जाणं ही मला खूप चिंतेची बाब वाटते. आणि याच्यामध्ये म्हणजे आता जे असं म्हणतात की बलात्कार होतो समजा, त्यावेळेला विस्थापित माणसं असणं, म्हणजे ज्यांना गरज नाहीये म्हणंग असणं, अशामुळे एक होतंय. किंवा असं सुद्धा एक मला वाटतं नैनाच्या वेळेला म्हटलं गेलं की ती बाई एवढी बसलीये स्वतः मिळवती. म्हणजे असं आपण म्हणतो ना की ड्रायव्हरला साहेबाची बायको बसलेली चालते, पण बाई साहेब असणं की त्याच्या कुठेतरी पौरुषार्थाला आणि मर्दानगीला वगैरे असं कुठतरी हल्ल्यासारखं होतं. अशा पद्धतीने आणि फ्रस्ट्रेशन, जनरल सेक्शुअल डिप्रायव्हेशन आणि असं याच्यातून एकूण वाढणं हा सगळा हिंसाचार आणि असं जास्ती वाटतंय तुला का? मला नाही असं ठामपणाने काही त्याच्या बाबतीत विधान करता येणार. कारण स्त्री अधिकारी असणं हे आता स्वीकारण्याची मानसिकता आहे. रिझेंटमेंट असेल ती वागण्यामध्ये दिसते. अजूनही स्त्रियांना स्वतःला डबली प्रूव्ह करावं लागतं हे येतच. म्हणजे आता यंगर जनरेशनच्या सुद्धा अधिकाराच्या पदावरती असलेल्या बायकांचे अनुभव ऐकले किंवा एखाद्या बाईला फार पटकन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जम्प मिळाली आणि तिच्याबरोबरच्या पुरुष कलिग्सना नाही मिळाली तर त्यातनं येणारं रिझेंटमेंट हे मुली सहजपणे शेअर करत असतात. पण आताची जनरेशन ते हँडल करायला खूप कॉम्पिटंट पण आहे. हा तुला स्त्री चळवळीचा वाटतो? म्हणजे असं जे आहे ना की स्त्री चळवळीचा प्रभाव असं आपण जे म्हणतोय तर हा कसा पडलाय, म्हणजे मुलींवर पडलाय का?
आताच्या ज्या आहेत नंतर आलेल्या मुली तरुण मला मुली. ना खरंच म्हणजे हे आपण ते चळवळीतल्या असताना हे वाक्य विधान माझं काही लोकांना पटणार पण नाही, पण माझं असं म्हणणं की कुठल्याही चळवळीचा परिणाम हा होतच असतो, कारण चळवळीमुळे एक तर लोकांची मानसिकता बदलत असते, दुसरं जे वेगळ्या पद्धतीने विचार करत असतात, स्वतःच्या अधिकाराचा विचार करत असतात, स्वतःच्या अन्यायाचा विचार करत असतात, स्वतःला डावललं जाण्याच्या मागे इथली विषमता असण्याचा विचार करत असतात, मग ती स्त्री पुरुष विषमता असो किंवा ती जातीय विषमता असो, अशा लोकांना तुम्ही विचार करताय तो बरोबर आहे, तुमचं थिंकिंग बरोबर आहे आणि होतोय हा अन्याय आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे हे म्हणण्याचं बळ देणं हे नक्कीच चळवळींनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यावरती स्त्रिया असर्टिव्ह होत जाण्यामध्ये निश्चितपणे त्याच्यामध्ये चळवळीचा खूप मोठा सहभाग आहे. पण काही गोष्टी या पिढीनुसार पण होत असतात, एकूण जागतिकीकरण किंवा या सगळ्या जागतिकीकरण होत असतात. म्हणजे आता न्यूक्लिअर फॅमिलीज होत राहणं, नवरा बायको दोघांनीही करिअर ओरिएंटेड असणं, ह्याच्यामध्ये घरातलं काम एकमेकांशी शेअर करणं हे जे अत्यंत सहजपणे येतं, तो चळवळीचा इम्पॅक्ट आहे का ती परिस्थितीतनं आणि हळूहळू कळत गेलेल्यातनं येणारं भान आहे. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होत असतात. म्हणजे समाज बदलतो तेव्हा त्याच्यावरती अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतोच. त्यातला चळवळ एक महत्वाचा प्रभाव आहे, कारण सुरुवातीला आपण विचार करतोय तो बरोबर आहे, त्याच्या मागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे, हे मानसिक बळ आणि बौद्धिक बळ निश्चित चळवळ देते. आणि म्हणजे ते रॅशनल थिंकिंगकडे तुम्हाला नेणं एक चळवळ निश्चितपणे करते. आणि पूर्वी तुला आठवत असेल तर एकदा अनुराधानी आपल्याला सांगितलं होतं की डबल इन्कम नो किड्स, असं म्हणजे 15-20 वर्षापूर्वी, तेव्हा जरा आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट असं थोडं होतं. तर आता बऱ्यापैकी सर्रास असं व्हायला लागलंय असं तुला दिसतंय की यंगर जनरेशनला या मुलं बाळ नको वाटतायत आणि का असा काही तुला किंवा लग्न नको. आपल्या जनरेशनपेक्षा आत्ताच्या जनरेशनमध्ये मुलं नको हा निर्णय घेणारे थोडं प्रमाण जास्ती आहे हे नक्की. पण ते त्यांना मुलं नकोत असं वाटायला लागलंय का आपल्या जनरेशनवरती मुलं झाली पाहिजे त्याचं कंपल्शन होतं हे मला माहित नाही. म्हणजे तेव्हा वातावरण वेगळं असतं तर कदाचित आपल्या जनरेशनला अनेक लोकांनी म्हटलं असं ना की मला नको मूल. विनिता म्हटली ना की मला नको मूल आवडत नाही म्हणणारे, म्हणजे पण ते तेव्हा असं घेतलं बाई असून मूल नको वाटतं असं काय, असं थोडं त्याच्यामुळे होतं. म्हणजे कित्येक स्त्रियांना असं वाटलं असेल की आय एम नॉट आई मटेरियल, पण त्यांना तो निर्णय घेण्याचा किंवा म्हणण्याचा किती खरंच फ्रीडम होतं मला माहिती नाही. पण आता यंगर जनरेशन ठामपणाने हा निर्णय घेतेय. आणि असं जर वाटतंय का की हळूहळू ही लग्न संस्था काही संदर्भ राहिला नाही अशी च्या दिशेला चालली आहे लिव्हिंग विषयी किंवा एकूणच? नाही, मला अजून असं वाटत का उलट पुनरुज्जीवन होत आहे असं वाटतंय लग्न संस्थेचं? लग्न संस्थेचं पुनरुज्जीवन अतिशय सिस्टमॅटिकली भाजप आणि आरएसएसचा राजकीय अजेंडा म्हणून केलं जातं आणि ते होतंय ते त्याच्यामुळे त्याच्यामागे व्यवस्थित तो राजकीय अजेंडा आहे, ते नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे आणि त्याच्यामुळे आईचं ग्लोरिफिकेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टीच्या त्यांच्याशी संलग्न वेगवेगळ्या संस्थांच्या कडनं जे केलं जात आहे तो अतिशय व्यवस्थित एक अजेंडा त्याच्यामध्ये सेट केलेला जातोय, कुटुंब व्यवस्था टिकवण्याचा, बळकट ठेवण्याचा. त्या राजकीय अजेंड्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की कुटुंबाची माणसांची भावनिक गरज आणि सुरक्षितता पुरवण्याचं काम अजूनही कुटुंब व्यवस्था करते आणि ते माणसासाठी आहे गरजेचं नाही, पण ते कंपल्सरी नाहीये, ते लिव्हिंगमध्ये होऊ शकतं, पण ते प्रत्येकाला समाजाच्या विरोधात जाऊन लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं शक्यही नसतं आणि काही लोकांना कदाचित त्याची सिक्युरिटी हवी असते. म्हणजे लग्न केल्याने ती सिक्युरिटी मिळते असं नाही, पण सामाजिक ऍक्सेप्टन्स मिळतो, त्याच्यातून सिक्युरिटी वाटते असं. तुला आठवत असेल तर आपण मी जसं लावते गीताली विनायक मंदाकिनी त्रिनाम याचं आपण नाव बदला मोहीम घेतली होती नारी समता मंचमध्ये, तेव्हा तूही बदललं नव्हतं, साधनाला मी थोडंसं बदलायला लावलं होतं, विद्याला शक्य नव्हतं वगैरे. तर तू लग्न झाल्यानंतर जे अंजली मायदेवचं तुझं नाव बदललंस का? आणि
लिगली नाही बदललं, पब्लिकली लोकांनीच बदललं आणि ते दोन्ही गोष्टी मला दोन्ही गोष्टींबद्दल मला प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे लोक अंजलीताई आंबेडकर लिहितात, अंजली आंबेडकर लिहितात, तेव्हाही मी त्यांना अंजली आंबेडकर माझं नाव नाही असं सांगायला जात नाही. लिगल कागदांवरती आणि डॉक्युमेंटवरती माझं सगळीकडे नाव अंजली महादेव आहे. ते चळवळीतल्या आणि पक्षातल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचंही त्यांना काही ऑब्जेक्शन नाहीये. त्यामुळे लग्नानंतर कदाचित सुरुवातीच्या काळात भुवया उंचवल्या गेल्या असतील, पण मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचा प्रचंड ऍक्सेप्टन्स होता. की ही ह्या चळवळीच्या पार्श्वभूमी भूमिका. म्हणजे मला सुरुवातीला बायकांनी विचारलं की ताई तुम्ही का नाही नाव बदलत किंवा तुम्ही मंगळसूत्र का नाही घालत, असं सुरुवातीला विचारलं. पण त्या भूमिका सांगितल्यावर त्यांनी नाही बदलल्या तरी त्यांनी मला आग्रह करणं सोडून दिलं. आणि सुजातच्या नावाविषयी काय झालं, म्हणजे तुझ्या मुलाच्या नावाच्या वेळेला म्हणजे तेव्हा काही चर्चा झाली का ते ऑटोमॅटिकली सुजात आंबेडकर झालं? काही चर्चा वगैरे काही त्याच्यामध्ये झाली नाही आणि मी ती करणारही नव्हती. असं ठरलेलंच होतं. म्हणजे ठरलेलं होतं म्हणजे मला कळत होतं की फिजूल आहे, म्हणजे ते करण्यात नाही करण्यात अर्थ तो मला मग तो निर्णय मला सुजातवर लादायला आवडला नसता. तो मला त्याचा त्यांनी घ्यावा. सुजातला काय वाटतं की ओके आणि तो किती स्त्री पुरुष समतावाला आहे? खूप अवघड प्रश्न. स्त्री पुरुष नाही उलट सुजातने ऐकावंच होतं. स्त्री पुरुष समतेचे कुठले निकष लावायचे त्याच्यावरती खूप अवलंबून आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा राखणं, स्त्रियांच्या अन्यायाबद्दलचा आवाज उठवणं, कुठल्याही स्त्रीवरती अन्याय देणं, तिचं कुठेही अवमूल्यन किंवा अपमान न होणं ह्याच्या आणि त्याच्या बाबतीत एक सजग असलं, पक्षात काय किंवा कॉलेजमध्ये काय किंवा कुठल्याही काय मग ते अगदी सेक्शुअल हॅरॅसमेंटचे बाकी छोटे छोटे इन्सिडन्सेस जरी कॉलेज कॅम्पस हॉस्टेल कॅम्पसवर झाले तरी त्याच्याबद्दल तो खूप कायम ठामपणाने आग्रही भूमिका घेऊन उभं राहिला. घरात काम करण्याचा तो निकष लावायचा असेल तर तिथे स्त्री पुरुष समता त्याच्याकडनं तरी मला काय अनुभव फारशी येत नाही. म्हणजे तो करत नाही कधी की अरे पण मीच का असं तू म्हणून की तू नाही होणार असं वाटतं. आपल्या प्रत्येकाची ती भरपूर चिडचिड होते. कर सांगितलं की तो करतो आणि माझं असं म्हणणं होतं की मी कर हे सांगावं का लागतं. ते रोज होतं. आणि त्याच्या वडिलांचं काय तर तिथे काहीच नाही. नाही काही कामं तो होऊन करतो. म्हणजे जेवणानंतरचं टेबल आवरणं, सगळ्या गोष्टी मला हात आणून देणं, छोट्या भांड्यांमध्ये काढणं, हे छोट्या भांड्यात काढणं ही फार महत्वाची गोष्ट हे नियमितपणे केलं जातं. तुझं कसं लक्ष नसतं असं म्हणत आदनमधनं फ्रीज आवरायला आणि किती दिवसाचं काय काय साठवलं ते सगळं काढून टाकायला, असं त्यांना 2-3 महिन्यातला एकदा हा उपक्रम करायला आवडतो. आणि क्वचित कधीतरी स्वयंपाकात मदत करायला आवडते. म्हणजे तू स्वतः करते का स्वयंपाक? म्हणजे मावशी कोणी आधी मी नोकरी करत असताना तर होत्याच, तरी पण रात्रीच्या वेळेस नॉनव्हेज हे बहुतेक वेळेला मी करत होते. पण आता तर बऱ्यापैकी करते. आणि मग सुनबाई येणे वगैरे असा काही मुद्दा आहे का तो त्याच्या आयुष्याचा? त्याविषयी काही बोलणं का नाही? म्हणजे तेव्हा पाहिजे हवं तेव्हा सांगेल. म्हणजे मैत्रिणी असतात, त्या मैत्रिणींशी ओळख पण करून दिली जाते. ब्रेकअप झाल्यावरती मूड गेला की कळतही कळतं. म्हणजे जरा जास्ती दिवसातनं पुण्यात नसलं आणि दिवसातनं जास्ती 2-4 वेळा फोन आले की नसलंय का असं समजतं. पण अदरवाईज तो मोकळेपणाने घरी आणतो, मैत्रिणींची ओळख करून देतो. त्यामुळे जेव्हा सिरियस होईल एखादं तेव्हा तो सांगेल. आणि पण आमचा काही आग्रह नाहीये. बरोबर, की सूनच यायला पाहिजे, लग्न होऊन सूनच घरात म्हणजे तो पूर्णपणे त्याच्या आयुष्याचा प्रश्न. आणि तुला आता काय विशेष करायचंय पुढे जाऊन असं काही तू ठरवलेलं असणं अवघड आहे असं मला तुझ्या नेहमीच्या ऐकून पॅटर्न. पण मला काहीही करायचं ते असं सांगितलं तर मी चिडचिड. मागच्या 2 वर्षात प्रबुद्ध भारतकडे खूप दुर्लक्ष झालंय, कारण खूप निवडणुकीमय वातावरण. म्हणजे एकूण गेले 4 वर्षच झाले. ते 19च्या इलेक्शन नंतर 20 सालापासून कोविडमुळे ऑनलाईन अंगाकडे वळलो. मग त्याच्यानंतर प्रकाशचं आजारपण, माझं एक आजारपण, आईचं आजारपण, अशा सगळ्यामध्ये मी खूप कमी लक्ष दिलं.
मग पुन्हा 24च्या इलेक्शनचे वारे सुरू झाले. पण मागचं जवळजवळ बऱ्यापैकी 8-1 महिने मी अकोल्याला जाऊन येऊन सारखी होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रबुद्ध भारत जास्ती रिवाईव्ह करून फायनान्शियली स्टेबल करणं. आणि याचा फायदा खूप होतो असं तुला वाटतं ना, की प्रिंट मीडियाचा काय किंवा ऑनलाईन सुद्धा असेल, हे जे वैचारिक घुसळण होते या सगळ्या अंकातून म्हण किंवा काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचली ती निश्चितपणे होतो. पण मला त्याला आता जरा मला त्याचा खूप पुनर्विचार त्यातल्या कंटेंटचा करावा असं खूप वाटायला लागलं. म्हणजे जर विस्तारायचं असेल तर आणि मला खरंच कळत नाहीये की बिलो 30 पॉप्युलेशनच्या थिंकिंगला किंवा त्यांच्या विचारांना आम्ही उत्तर देतोय का. ते ज्या दृष्टीने विचार करतायत, ते ज्या भाषेत बोलतायत, त्यांना ते आयुष्याकडे ज्या पद्धतीने बघतायत आणि ते चळवळीकडे सुद्धा ज्या पद्धतीने बघतायत. म्हणजे आत्ताची यंगर पिढी आहे, वंचित बहुजन आघाडीचाच विषय घ्यायचा झाला तर आता जी काही सगळी इंडिया अलायन्स बरोबर जाण्याची चर्चा झाली त्याच्याबद्दल तमाम पुरोगामी मीडिया आणि पुरोगामी संघटना आमच्यावरती तुटून पडल्या होत्या. पण त्याच्यातली पक्षातली यंगर जनरेशन एक प्रचंड असर्टिव्ह अशी पण होती की संविधान वाचवणं फक्त आपलं काम नाहीये, ते त्यांचं पण काम आहे आणि त्याच्यासाठी ते 10 पावलं मागे यायला तयार आहेत की नाही याचा विचार त्यांनी पण त्याच्यामध्ये केला पाहिजे. कारण शेवटी संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं तर आम्हीच उतरणार आहोत. हे काही कोणी पुरोगामी उतरणार नाहीये किंवा काँग्रेसवाले उतरणार नाहीयेत. कारण आपल्याशी चर्चा चालू असताना ईडीच्या भीतीमुळे त्यांच्यातले निम्मे सोडून भाजप जातच असतात. ते मग कशामुळे ते आपल्याला बी टीम म्हणतायत, काही त्यांनी आपण दबून जायचं काही गरज नाहीये. आपण अशीच भूमिका घ्यायची, आहोत तुम्हाला म्हणायचं म्हणा, बी टीम म्हणायचे म्हणा, आम्ही आहोत बी टीम, आम्ही आमचं राजकारण करणार, आम्हाला दलितांचं स्वतंत्र राजकारण असावं असं आमचं म्हणणं आहे आणि ते आम्ही करणार. हा असर्टिव्हनेस जो आता मुलांच्या मध्ये दिसतो तो मला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात दिसतो, तो मला त्यांच्या राजकीय भानामध्ये दिसतो, त्यांच्या करिअरकडे दिसतो, ज्या पद्धतीने ते आर्थिक प्रश्नांच्याकडे बघतायत किंवा सरळ आव्हानांना अंगावर घेतात. ते लोक काय म्हणतील याला भीक नाही घालत. त्याने मला असं वाटतं की प्रबुद्ध भारत जगायचं असेल आणि वाढायचं असेल तर त्यांनी आता त्या जनरेशन गॅपला आम्ही कुठेतरी खूप कमी पडताय. ते कमी पडतोय. तरुण येण्याची पण गरज आहे, तरुण येण्याची पण गरज किंवा त्यांच्या तरुण आता आहे तसं नाहीये पण ते ठरलेल्या पॅटर्न मध्ये त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलंय. जे आहेत ते चालवतायत ते तरुण आहेत पण नाही, प्रबुद्ध भारत हा असाच चालला पाहिजे. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर प्रबुद्ध भारतच्या सुरुवातीच्या काळात मी असं सारखं म्हणत होते की मी स्वतः आर के लक्ष्मणची प्रचंड फॅन आहे आणि त्याच्यामुळे यू सेड इट म्हणजे पहिल्यांदा टाइम्स हातात आला की यू सेड इट वाचायचं माझी लहानपणापासूनची सवय होती. त्याच्यामुळे माझं सारखं असं म्हणणं होतं की प्रबुद्ध भारतवरती कार्टून पाहिजे फ्रंट पेजवर आणि बाबासाहेबांचं प्रबुद्ध भारत आहे आणि त्याच्यावरती कार्टून नको असं विचार असलेली पण लोक होती. तर हा जो काही विचारांच्या मधला फरक आहे ना तो मला असं वाटतं की तो कुठेतरी प्रबुद्ध भारतला बदलायला लागेल. आता 2 प्रश्न मी विचारणार, त्याच्यातलं एकाचं उत्तर द्यायचं तर ते दुसऱ्याचं बघू, त्याचं देशीलच असं की तू ब्राह्मण असल्यामुळे जन्माने चळवळीत म्हण किंवा एकूण घरात म्हण असा काही जातीच्या अंगाने कधी संघर्ष किंवा असं काही झालं का? घरात शून्य, पक्षामध्ये पण. म्हणजे तू वंचित बहुजन आघाडीमध्ये जशी सक्रिय होत गेली तसं तू स्त्री चळवळीकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन असा काही बदलत गेला का? काय झालं त्याच्यामध्ये? अनेक पद्धतीने बदलत गेला. मला तर असं वाटतं की आपण वेगवेगळ्या जाती समूहांच्यातल्या स्त्रियांशी संवाद साधायला खूप कमी पडलो आणि लग्न झाल्यानंतर मला पहिला आलेला अनुभव होता ते म्हणजे लग्नाच्या आधी आपण कायम पक्षातल्या पुरुष सत्ताकतेबद्दल खूप आक्रमकतेने बघत होतो. लग्न झाल्यावर मला असं जाणवलं की पक्षातल्या बायकांना त्या त्यांच्या हक्कांसाठी भांडत असतात, कार्यकर्त्या त्या नेतृत्वाशी सुद्धा भांडत असतात, पण तरी सुद्धा त्यांचं सोकॉल्ड पितृसत्ताक असलेलं नेतृत्व सुद्धा त्यांना पक्षाबाहेरच्या इतर सवर्ण स्त्रियांपेक्षा खूप जास्ती हक्काचं आणि जवळचं वाटत असतं आणि हे आपल्याला कधीच समजलं नाही. दुसरी मला एक खूप निराशा झाली जी मंचाकडनं पण झाली आणि एकूणच स्त्रीमुक्ती चळवळीकडनं ती झाली, ती म्हणजे एखादी महिला पक्षाची प्रदेशाध्यक्ष होणं ही महाराष्ट्रामध्ये खूप वर्षांनी घडलेली घटना होती आणि
पुन्हा ती अध्यक्ष स्त्री चळवळीच्या एका पार्श्वभूमीतच आलेली होती. म्हणजे रेखा ठाकूर स्वाधारचं कितीतरी वर्ष काम करत होत्या मृणालताईंबरोबर, मीनाक्षीताईंबरोबर, आणि तशा तुमच्याच बॅकग्राऊंड मधनं आलेली एक आपल्या बरोबरची सहकारी बाई जेव्हा एखाद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, तिच्या स्वागताबद्दल किंवा त्याच्याबद्दल एक अवाक्षर ना समाजवादी चळवळीने कधी काढलं ना स्त्री चळवळीने कधी वाटलं. तो पूर्णपणे ते अनुल्लेखाने त्याच्यामध्ये मारलं गेलं. दुसरं मला कसं जाणवलं की दरवेळेला आम्ही जेव्हा उमेदवार जाहीर केले तेव्हा आम्ही त्यांच्या जातीसकट जाहीर केले आणि त्याच्यावर आमच्यावरती खूप टीका झाली की जाती जाहीर का करणार. तेव्हा मला गंमत अशी वाटली होती की आपण जेव्हा स्त्रिया आणि राजकारणाच्या बद्दल बोलत असतो तेव्हा किती पक्षांनी किती स्त्रियांना प्रतिनिधित्व दिलंय हे मात्र आपण बोलतो, त्याची मात्र आपण चिकित्सा करतो. मग तुम्ही कुठल्या किती वंचित समूहांमधल्या किती जातींना प्रतिनिधित्व दिलं हे तुम्ही का नाही बघणार. हा मला खूप आपला दुटप्पीपणा वाटला. तो याच्यासारखाच वाटतो ना. आपण जसं म्हटलं की आम्ही नाही जात म्हणत म्हणजे जातच नाही, आणि मग जातीविषयी बोललं की जातीयवादी होतात. म्हणजे हा जो आत्ताचाच आहे ना एकूण प्रॉब्लेमॅटिक झोन, की आपल्याला जाती अंत करायचंय म्हणून जातीविषयी बोलायला लागतं. कारण नाहीतर मग कसं होतं की तुम्ही ब्राह्मणच असले समजा तर आम्ही जात मानत म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीचं फेल्युअर कुठे आहे की जेंडर सेन्सिटिव्हिटी किंवा जेंडर इश्यू घेऊन तुम्ही ते निकष सगळ्यांना लावा. मग जात हे निकष नाही लावायचंय. त्याच्यामुळे तोच मुद्दा आहे ना की जातीला तुम्ही फ्रंटलाईनला आणणं आणि त्याच्यानुसार बोलणं. त्याच्यात मला अजून एक प्रश्न तुला असा विचारायचा होता. परवा असं झालं की नेहमी असं म्हटलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की स्त्री ही जातीचं प्रवेशद्वार आहे. तर त्यांनी हे वाक्य कुठे म्हटलंय का आणि तुला त्याचा संदर्भ माहिती? मला हे एक्झॅक्टली या शब्दामध्ये ते वाक्य कुठे म्हणले नाही सांगता येणं, पण ह्या सगळ्या आर्ग्युमेंटचा जिस्ट जो आहे तो त्यांचा जो एंडोगामी आणि एक्झोगामी बद्दलचा एक लेख आहे त्याच्यामधलं हे सगळं आर्ग्युमेंट आहे. आता कॉन्क्रिटली ह्या शब्दामध्ये ते वाक्य आलं नाहीये पण त्या अर्थाने आलंय. पण मग तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचताना सोपं करून जी मांडणी मांडता तो आशय समोर आलेला. कारण परवा आमचं नुसतं तेच असं बोलणं चाललं होतं की हे वाक्य कुठे त्यांच्या भाषणात आहे. एंडोगामी निबंध आहे त्याच्यात, पण शब्द हे नाहीयेत, पण अर्थाला तपासायला एकदम नाही. म्हणजे ते मला थोडं बघून पाहिजे होतं. कारण आनंद करंदीकर आणि सरिता असं म्हणत होते की त्यांना हे वाक्य कुठे सापडत नाहीये, म्हणून त्यांना हवंय की कुठल्या भाषणात म्हटलं बाबासाहेबांनी, भाषणात नाही किंवा लेखनात. तो त्या लेखात हे जे सगळं आर्ग्युमेंटच समोर आलेलं आहे ना ते त्या लेखातनं समोर आलंय. पण एक्झॅक्ट वाक्य काय मला आता नाही ऑफर सांगता मिळालं तर आम्हाला नक्की, कारण ते आपण जरा शोधतो. तू जन्माने ब्राह्मण असल्यामुळे लग्नानंतर घरामध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा चळवळीमध्ये आणि पक्षामध्ये एकूण असा काही जातीयतेचा प्रश्न निघाला का? घरामध्ये शून्य. घरामध्ये टोटल ऍक्सेप्टन्स होता. पक्षामध्येही कार्यकर्त्यांचा टोटल ऍक्सेप्टन्स होता. विरोधाचे काही सूर उमटले पण असतील. सुरुवातीची काही वर्ष थोडंसं मला ताचपण्याचे होते, पण ते स्वाभाविक होतं. म्हणजे मला असं वाटतं की एकंदरीतच आंबेडकरी समूहाला प्रकाशने माझ्याशी लग्न करणं पटलेलं नसणार आहे हे मला लग्न करतानाच आम्हाला दोघांना माहितीच होतं आणि त्यांना वेळ द्यावा लागेल हेही आम्हाला माहिती होतं. पण मला असं वाटतं की त्या सगळ्यांनी मला खूप पटकन स्वीकारलं, समजून घेतलं आणि तो मुद्दा तसा बऱ्यापैकी लवकर क्लिअर झाला. पण तो विरोधकांनी त्याचं राजकीय हत्यार खूप केलं. म्हणजे आंबेडकरी चळवळीतले जे विरोधक होते त्यांनी सुजातची बाळासाहेबांनी मुंज केली आहे हे जे प्रचार कायम चालू ठेवला तो सुजात आता सक्रिय राजकारणात उतरेपर्यंत प्रत्येक इलेक्शनला तो दरवेळेला सुजातचा मुंजीचा मुद्दा पुन्हा त्याच्यावरती वर यायचा आणि तो सरळ आणि मग त्याच्यामध्ये विरोधकांनी नाव करताच मुंज केली असं का? मुंज केली खरंच आणि काहीतरी झालं. मुंज कशी आंबेडकरांच्या घरात मुंज कशी होऊ शकते? आणि हा प्रश्न मला कोणाकडनं माझ्या वडिलांची स्वतःची मुंज झाली नव्हती त्यामुळे सोडून मला पण तो विरोध तो सरळ भाग असा होता की अंजली त्यांनी नाव बदललेलं नाहीये. मग त्यांना आंबेडकर नाव लावायची लाज वाटते का? मग मी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मला लाजच वाटत नाही पण मी पुरेसं काम केल्याशिवाय ते नाव मिळवण्याचा अधिकार आहे मला, असं पण मला काही वेळेला वाटतं. पण तो पक्षात फार
जिंकता आला नाही. तो विरोधकांनीच खूप खूप चिघळला. तो मागे तुला एक आठवत असेल तर असं झालं ना की सगळ्या ब्राह्मण बायकांनी दलित पुरुषांना कोणतो विलास खरात का कोणतरी एक ते याचं त्याच्यामुळे ते एक राजकारण सोडून विलासकरात ते होतं आणि ते राजकारण सोडण्याचं खरंच नाही. म्हणजे माझ्या बाबतीत प्रचंड ऍक्सेप्टन्स तो मला वाटतं लोकांना समाजवादी चळवळ स्त्री चळवळीत असणं याच्यामुळे जातीविषयी ओलांडण्याच्या संदर्भात तुझा पर्सनल माझ्या मते त्याच्यामध्ये भाग जास्ती म्हणजे तो पण आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं माझ्यापेक्षा नाही त्यांचं सगळ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांनाच त्याचं क्रेडिट मी तुला अशासाठी देईन की मला तू माहिती आहेस की तू कशी प्रेमळ आहेस आणि तू कशी जात मानत नाही मनापासून. त्याच्यामुळे मी तुला देईनच ना थोडंसं मैत्रीण म्हणूनही धरतो. आणि शेवटचा प्रश्न की स्वतःला पक्षामध्ये उभं राहणं आमदारकी खासदारकी असं तुला वाटतंय का काही भविष्यात विचार भविष्यात काय विचार पक्षासाठी काम करणे पण पक्षाच्या पडद्यामागचं कलाकारच पक्षामध्ये वाचायला आवडेल. मागची 2-3 वर्ष मी पक्षाच्या कॅडर बिल्डिंगची जबाबदारी घेतली होती. ती मग लोकसभेच्या निवडणुका आल्यावर त्यातनं मोकळे झाले. आता पुन्हा ती जबाबदारी घ्यायला आवडेल. पण मला स्वतःला निवडणुका लढवणं हा काही माझा पिंड नाही. ओके. तुला खूप शुभेच्छा आहेत. मला सतत मागे व्यवस्थित काम कर अशीच काम करत राहा तब्येत चांगली राहू दे. आणि पडद्याच्या मागे लागतात ना लोक. नाही असतातच आणि तुझ्यासारखे खंदे कार्यकर्ते तर असतातच. त्याच्यामुळे आम्हाला फारच कौतुक आहे तुझं. खूप शुभेच्छा. छान मस्त वाटलं गप्पा मारून.